नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. आपण पाहत आहोत शब्दांची जाती, त्यामधील नामांचे प्रकार. नामांच्या प्रकारमधील आज आपण बघणार आहोत नामाचे उपयोग. आज आपण बघणार आहोत किंवा वाक्यातलं नाम कसं ओळखायचं हे सुद्धा आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही आमचा ऍप डाउनलोड केलं नसेल तर हरीश लातूरकर अकॅडमी नावाचं हे ऍप आहे. हे ऍप प्ले स्टोरवर डाउनलोड करून घ्या. जर तुम्हाला आमचा ऑनलाईन तास करायचा असेल, टीईटीचा करायचा असेल किंवा 8वी स्कॉलरशिपचा तास करायचा असेल तर तुमच्या स्क्रीनवर हा जो नंबर दिसतोय खाली नंबर, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता जर तुम्हाला 8वी स्कॉलरशिप व टीईटीचा ऑनलाईन क्लास करायचा असेल तर. ठीक आहे. मागच्या आपण तासाला शब्दांच्या जातीमध्ये नाम, नामाचे प्रकार वगैरे बघितले आहे. आज आपण वाक्यातील नाम कसं ओळखायचं ही गोष्ट बघणार आहोत. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, एक एक वाक्य आपण घेऊया. ठीक आहे. रामाने रावणाला मारले. आपण सोपं फेमस वाक्य आहे का नाही? रामाने रावणाला मारले. रामाने रावणाला मारले. आपण काय पाहत आहोत ते सुद्धा मी लिहितो. आपण वाक्यातलं नाम कसं ओळखायचं हे बघत आहोत. पण काय बघत आहोत? वाक्यातील नाम कसे ओळखावे. वाक्यातील नाम कसे ओळखावे. ओके. हा. रामाने रावणाला मारले. याच्यामध्ये काय रे? कर्ता कोणता आहे? मारणारा कोण आहे? सांगा. राम. राम आहे. मारणारा राम आहे. हा. कर्ता जर शोधायचं, वाक्यातला कर्ता जर शोधायचा असेल तर क्रियापदाला नारा, नारा हा प्रत्यय लावून प्रश्न विचारायचा. क्रियापदाला काय करायचं? क्रियापदाला नारा हा प्रत्यय लावायचा आणि प्रश्न विचारायचा. मारणारा कोण? राम. राम हा कर्ता आहे. कोणाला मारले रे त्यानं? रावणाला. रावणाला. रावण हा कर्म आहे. ठीक आहे. तर नामाचा पहिला उपयोग आहे वाक्याचा कर्ता व कर्म हे नाम असते. ओके. शॉर्टकट मध्ये लिहून घ्या, मी नोट्स देणारच आहे तुम्हाला. वाक्यातील कर्ता व कर्म काय असते? नामच असते. ठीक आहे. त्यानंतर दुसरं वाक्य. आजकाल, आजकाल, आजकाल आजकाल ऑनलाईन शिक्षणात, आजकाल ऑनलाईन ऑनलाईन शिक्षणाचा वापर, आजकाल ऑनलाईन, आजकाल ऑनलाईन शिक्षणाचा वापर खूपच वाढला आहे. ऑनलाईन शिक्षणाचा वापर, हॅलो तासात आहे थोड्या वापर खूप वाढला आहे. ओके. आता नियम सांगतो. आधी नियम आपण तुम्ही लिहून घ्या. नियम मी लिहित नाही. नियम आहे षष्टी प्रत्ययाच्या मागे पुढे. षष्टी प्रत्यय, षष्टीचे प्रत्यय कोणते सांगा बरं विभक्तीचे? षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते सांगा? चाचीचे म्हणजे प्रत्यय चा, ची, चे, अनेक वचनी चा, या प्रत्ययाच्या मागे पुढे, या प्रत्ययाच्या मागे व पुढे दोन्ही नाम असतात. दोन्ही शब्द काय असतात? दोन्ही शब्द नाम असतात. चा शब्द कुठला आहे रे? सांगा. चा शब्द कोणत्या ह्याला लागलाय? शिक्षणाचा. शिक्षणाचा. शिक्षणाच्या मागे कोणता शब्द रे? ऑनलाईन आहे. पुढे कोणता शब्द आहे? वापर आहे. हे दोन्ही शब्द काय आहेत? नाम आहेत. वापर, वापर कोणतं नाम आहे? धातू साधित नाम आहे. वापरणे हा धातू आहे. वापरणे या धातापासून वापर हे नाम बनलेले आहे, धातू साधित नाम. ओके. समजतंय? अरे काय राव, तुम्ही रिप्लाय देत नाही, काही नाही. असं काय असतं? इंग्लिशात असं कसला रिप्लाय देता भारी? आम्हाला तुम्ही रिप्लायच देत नाही. हा. पुढं आजचा तिसरा नियम. ओके. एक उदाहरण तुम्हाला देतो.
तिसरं उदाहरण, सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही. सत्तेपुढे शहाणपणा, सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही. हे उदाहरण आहे. ओके, आता नियम सांगतो मी. ओके, तो आता एक नियम सांगितला. आज एक वाक्य सांगतो. पक्षी झाडावर बसला. पक्षी झाडावर बसला. ते यार, हा पक्षी झाडावर बसला. ते ह्या वाक्यामध्ये दोन ठिकाणी शब्दयोगी अवयव आलेले आहे. शब्दयोगी अवयव म्हणजे काही शब्दाला जोडून असलेला अव्यय पुढे आणि झाडावर. आलाय का? ओके, आलाय का नाही? ओके, हो सर. शब्दयोगी अवयवाने जोडलेला शब्द हा नामाचे कार्य करतो. ओके, सत्तेपुढे पुढील कोणते शब्द जोडणार आहे? सत्ते, सत्ता हा शब्द जोडलाय. सत्ता हा शब्द काय असणार आहे? नाम असणार आहे. पक्षी झाडावर बसला. झाडावर या शब्दावर हा शब्द जोडलाय. झाडे काय असणार आहे? नाव असणार आहे. ओके, मग आपला नियम काय आहे? शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द नामाचे कार्य करतो. समजतंय? हो. पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊया. चौथा नियम, सायलीने प्रतिसाद दिला. सायलीनेच हो म्हणून प्रतिसाद दिलाय. बाकीचे स्कॉलरशिप विद्यार्थी प्रतिसादच देत नाहीत. सायलीने प्रतिसाद दिला. दिला. ओके, हा पुढे आहे अजून एक उदाहरण सांगतो. वडिलांना नमस्कार सांगा. वडिलांना नमस्कार सांगा. या दोन वाक्यामध्ये नाम कोणते आहेत? तर जर एखाद्या शब्दाला विभक्तीचा प्रत्यय लागला, एखाद्या शब्दाला विभक्तीचे प्रत्यय जोडलेले असतील, मग सर कोणते प्रत्यय विभक्तीचे प्रत्यय जोडलेले? तर सायलीने हा आहे आणि वडिलांना आहे. ओके, एखाद्या शब्दाला विभक्तीचे प्रत्यय जोडले असतील, ओके, तर ते शब्द नामाचे कार्य करतात. याचा अर्थ सायली हे नाम आहे, वडिलांना वडील हे पण नाम आहे. सायली हे कसलं नाव आहे रे? सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे का भाववाचक नाम आहे? सांगा. विशेष नाम. विशेष नाम. विशेष नाम आहे. वडील हे कसं नाम आहे? सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे? सामान्य नाम. सामान्य नाम. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचा शेवटचा नियम, 6वा नियम. सहावा नियम आहे माझा सदरा. माझा सदरा. सदरा लय जुने शब्द आहे. सदरा तर कोणीच म्हणत नाही. माझा शर्ट म्हणतात. सगळे इंग्लिश शब्द वापरतात आहे की नाही? बरं, जाऊ दे. माझं नको, तुमचं घेऊया. तुमचे पुस्तक. तुमचे नाही शब्द. तुझे पुस्तक. तुमचं नाही म्हणणार. तुझे पुस्तक. तर चौकार दुसरा. तुझे पुस्तक. माझा सदरा, तुझे पुस्तक. ओके, तर यामध्ये काय झाले? सर्वनामाच्या पुढे झा जी जे हे प्रत्यय लागले. सर्वनाम काय प्रत्यय लागलाय? झा जी जे हे प्रत्यय लागले. जर सर्वनामाला झाजी हे प्रत्यय लावले तर या प्रत्ययानंतर जे शब्द येईल तो नाम असतो. ओके, साई लक्ष दे. हा, सर्वनामाला झा जी जे हे प्रत्यय लागले तर त्यापुढे येणारं जे नाम असतं, येणारा शब्द असतो तो नाम असतो. समजतंय का? हो. हो सर. हे झाले नामाचे उपयोग. सॉरी, नाम कसं ओळखावं हे आपण बघितलं. नाम कसं ओळखावं. आता बघूया नामाचा उपयोग. ओके,
आता आपण नामाचे उपयोग बघूया. ओके, पहिला आहे नामाचा उपयोग बघा. उदाहरण आपण घेऊया. आत्ताच तो आत्ताच तो साताराहून आला. सातारहून आला. आत्ताच तो सातारहून आला. हे उदाहरण दाखल काही वाक्य लिहितोय बरं का. दुसरं वाक्य लिहितोय. ठीक आहे. आमचा पोपट आमचा पोपट कालच गावाला गेला. ठीक आहे, या दोन वाक्य समजून सांगतो. इतर वाक्य मी तोंडी सांगतो. ठीक आहे. आता बघा, नियम सांगतो मी. एखाद्या सामान्य नामाचा एखादी विशिष्ट व्यक्ती, एक मिनिट, पहिलं वाक्य तुम्हाला थोडं चेंज करावं लागेल. आमचा आत्ताच तो नगरहून आला. आपण असं नगरहून आला. नगर घेऊया, नगर. ओके. हा, नियम सांगतोय. एखाद्या सामान्य नामाचा एखादी विशिष्ट व्यक्ती, स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यांसाठी उपयोग केल्यास ते विशेष नाम होते. ओके. आता नगर, नगर हे कसलं नाव आहे रे? सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे? सांगा मला. विशेष नाम. नगर 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 म्हणजे शहर. सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे? सामान्य नाम. सामान्य नाम आहे. परंतु त्या सामान्य नामाचा उपयोग काय केलाय? विशिष्ट स्थळासाठी केलाय. नगर म्हणजे अहमदनगर म्हणताय तुम्ही, बरोबर का नाही? ओके. नगर हे काय आहे? सामान्य नाम आहे, परंतु त्याचा उपयोग विशिष्ट स्थळासाठी करताय. म्हणून इथे सामान्य नाम काय करते? तर सामान्य नाम विशेष नामाचे कार्य करते. कळतंय का? हो सर. दुसरं उदाहरण. दुसरं उदाहरण. आमचा पोपट कालच गावाला गेला. पोपट कशाचं नाव आहे रे? प्राण्याचं. पक्ष्याचं. ओके. प्राण्याचं नाव आहे, परंतु काय आलंय? पोपट हे जे प्राण्याचं नाव आहे ते विशिष्ट व्यक्तीसाठी वापरलंय. म्हणून इथे पोपट काय झाला? विशेष नाम झाला. अजून एक उदाहरण आपण घेऊया. आमची बेबी, आमची लाडकी बेबी, आमची बेबी 8वीत गेली. आमची बेबी 8वीत गेली. बेबी म्हणजे काय रे? बेबी म्हणजे बाळ. बेबी सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे? मूळ तर सामान्य नाम आहे, परंतु या वाक्यात काय आले? बेबी हे हे जे नाम आलंय ते विशिष्ट व्यक्तीसाठी आलेले, म्हणून बेबी हे काय करतं? विशेष नामाचं कार्य करतं. समजतंय का मी काय सांगतो ते? हो सर. अजून एक उदाहरण घेऊया. शेजारच्या चिमणाबाई कालच देवाघरी गेल्या. चिमणाबाई, चिमणाबाई पक्ष्यांचं नाव आहे, परंतु चिमणाबाई हे विशिष्ट व्यक्तीसाठी वापरलंय. म्हणून त्या वाक्यामध्ये शेजारच्या चिमणाबाई कालच देवाघरी गेल्या हे जे चिमणाबाई आहे हे विशेष नामाचं कार्य करतं. कळलं? म्हणजे सामान्य नाम कधी विशेष नामाचे कधी कधी कार्य करतात, हे लक्षात आलं तुमच्या? हो. हा. पहिला काय होतं? पहिला नियम होता सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग. आहे काय? सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग. दुसरा आपण नियम बघूया. ओके. विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग. काही उदाहरण, एक दोन उदाहरण मी लिहितोय बोर्डवर. ओके. बाकी काही तोंडी घेऊया. पहिलं उदाहरण घेऊया. आमची बायको म्हणजे लक्ष्मी. आमची बायको म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी. आता लक्ष्मी, लक्ष्मी हे कसं नाव आहे रे? ऍक्च्युली लक्ष्मी हे विशेष नाम आहे, बरोबर का नाही? हा. परंतु या वाक्यामध्ये आमची बायको म्हणजे लक्ष्मी इथे उपयोग कसा केलाय?
तर एखाद्या विशेष नामाचा उपयोग, लक्ष्मी हे विशेष नाम आहे, लक्ष्मी हे काय आहे, विशेष नाम आहे ऍक्च्युली बरं का. परंतु एखाद्या विशेष नामाचा उपयोग, मी तो नियम लिहितो, एखाद्या विशेष नामाचा उपयोग, नामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी, दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा लिहून घ्या तुम्ही, एखाद्या विशेष नामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी, एखाद्या विशेष नामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचन म्हणून केल्यास, किंवा अनेक वचन म्हणून केल्यास ते सामान्य नाम होते, किंवा अनेक वचन म्हणून केल्यास ते सामान्य नाम म्हणून होते. एखाद्या विशेष नामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचन म्हणून केल्यास ते सामान्य नाम होते. ओके, आलं लक्षात इथपर्यंत? हा, आता पहिलं जे वाक्य आहे, आमची बायको म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी ही काय दिली रे? उपमा दिली आहे. काय दिली आहे? अरे काही समजते काय तुम्हाला? रिप्लाय देत नाही तुम्ही काहीच. उपमा दिली आहे. उपमा दिली आहे. लक्ष्मी उपमा दिली आहे. मग लक्ष्मी हे विशेष नाम आहे. या विशेष नामाचा उपयोग कसा कसा होतो? मग सामान्य नामासारखा होतो. तर आमची बायको म्हणजे लक्ष्मी, या वाक्यातलं लक्ष्मी हे सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे? मग सांगा. विशेष नाम. विशेष नाम. सामान्य नाम. सामान्य नाम. याला म्हणायचं सामान्य. पालत्या घड्यावर पाणी. सामान्य नाम. सामान्य नाम आहे. फक्त लक्ष्मी म्हणलं तर विशेष नाम आहे. पण या वाक्यामध्ये लक्ष्मी या नावाचा उपयोग कसा होतोय? तर सामान्य नाम म्हणून उपयोग होतोय. अजून एक उदाहरण आपण घेऊया. ओके, हा. आमच्या वर्गात, आमच्या वर्गात 2 पाटील आहेत. 2 पाटील आहेत. पाटील या नावाला अंडरलाईन आहे. ऍक्च्युली पाटील हे विशेष नाम आहे. परंतु ते पाटील ही काय दिले? तर उपमा दिलेली आहे. म्हणत हे पाटला सर कशाला गेलायस असं म्हणत नाही का? आपण उपमा देतो बघा. एक तू का पाटलीन गेलीस का? हा, पाटलीन गेलीस का म्हणजे ऍक्च्युली ती पाटील असते का? नाही, आपण तिला म्हणतो तुला पाटलीन गेलीस का? किंवा असं एक गाणं बघा, मी पाटला चाललो, है का नाही, मी काहीही करीन. म्हणजे पाटील ही उपमा दिलेली आहे. काय दिलेली आहे? पाटील ही उपमा दिलेली आहे. आमच्या वर्गात 2 पाटील आहेत. पाटील म्हणजे 2, ते दोघं कुणाच ऐकत नाहीत, स्वतःला भारी समजतात. ठीक आहे. तर पाटील हे जरी विशेष नाव असलं तरी या वाक्यामध्ये पाटील हे सामान्य नावाचं कार्य करते. येतं का लक्षामध्ये? हो. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. शेक्सपियर, शेक्सपियर ऍक्च्युली हे विशेष नाम आहे. परंतु कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. या वाक्यामध्ये शेक्सपियरचा उपयोग अनेक वचन म्हणून केलाय. किंवा शेक्सपियर काय केलंय? कालिदासाला शेक्सपियरची उपमा दिलेली आहे. म्हणून शेक्सपियर कसं नाम असणार आहे? हे वाक्यामध्ये सामान्य नामाचं कार्य करणार आहे. येतं का लक्षामध्ये? अजून एक उदाहरण तुम्हाला देतो. अजून एक उदाहरण देतो. आजच्या विद्यार्थ्यात आम्हाला भीम हवेत, सुदाम नकोत. भीम आणि सुदाम कोण आहेत सांगा बरं मला पहिल्यांदा. भीम कोण होता रे? भीम कोण होता? महाभारतातला भीम. कोणीच बोलत नाही राव. 19 जण आहेत, 18 जण विद्यार्थी आहेत. 5 पांडवातला एक होता. हा, असं पटकन बोलायचं. आणि व्हिडिओ का पण ठेवला उभी आज मयंक? हॅलो, हा हा, आलो मी खाली येऊन टाकतो. लोकेशन पाठवते बघा तुम्हाला ह्याच्यावर. एसएमएस केलाय. एसएमएस केलाय. एसएमएस. हा, चेक करा. बरं ठीक आहे. ऐका,